आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे गोव्यातील बिचोली तालुक्यातील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराकडे। हे राज्याच्या सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे। श्री सप्तकोटेश्वर हे 12व्या शतकातील कदंब राजवंशाचे कुलदैवत होते। कदंब राजांच्या नाण्यांवर श्री सप्तकोटेश्वर या देवतेचा उल्लेख आढळतो, ज्यावरून या देवतेचे महत्त्व स्पष्ट होते। हे मूळ मंदिर गोव्यातील दिवाड बेटावर नार्वे गावाजवळ होते, ज्याचा उल्लेख स्कंद पुराणात दीपवती असा केला आहे। 1540 मध्ये पोर्तुगीजांनी दिवाड बेटावरील मंदिर पाडले। यानंतर स्थानिक लोकांनी शिवलिंगाचे रक्षण केले आणि ते लपवून नार्वे म्हणजेच बिचोली येथील सद्यस्थितीत असलेल्या ठिकाणी हलवले। पण 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याच्या या पवित्र स्थानाचा जीर्णोद्धार केला आणि नवीन मंदिर बांधले। हे गोव्यातील एकमेव असे मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता। मंदिरासमोर एक मोठा पाण्याचा कुंड आहे, ज्याला तीर्थ म्हटले जाते। हे मंदिर मराठा गोवन मैत्रीचे तसेच गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे आणि धार्मिक वारसाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे। थोडक्यात सांगायचे झाले तर नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून गोव्याच्या हिंदू संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा एक जिवंत पुरावा आहे।